नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, आज आपल्याला आहे ना वर्षभरासाठी लोणचं घालायचं आहे. बघा, पहिले लोक, जुने लोक कसं लोणचं घालायचे त्याच पद्धतीने आपण थोडंसं लोणचं घालणार आहोत. आता माझ्या सासूबाई ह्या पद्धतीने लोणचं घालायचं, म्हणजे अगदी कमी तेलामध्ये. आणि बघा, वर्षभर किंवा 2 वर्षे आरामात हे लोणचं टिकत होतं पहिले. आणि आता तर बघा, किती वेळेस आपण काय वेळेस किती काळजी घेतली तरी काय वेळेस लोणचं टिकत नाही. अगदी कमी तेलामध्ये आपण लोणचं घालणार आहोत. आणि इथे बघा, खूप छान पद्धतीने त्याला मसाला पण लागलेला आहे, बघू शकता. खार म्हणतो त्याला आपण, तो पण लागलेला आहे व्यवस्थित असा. आता इथे बघा, वर्षभर लोणचं कसं टिकलं पाहिजे, लोणच्याला एक वास तयार होतो किंवा स्मेल तयार होते, त्याचा वास नाही आला पाहिजे आणि लोणच्याला बुरशी पण नाही आली पाहिजे. ह्या पद्धतीचं आपल्याला लोणचं घालायचं आहे वर्षभरासाठी. आता इथे बघा, बरणी स्वच्छ अशी धुवून घासून त्याच्यानंतर उन्हामध्ये मी 2 दिवस वाळवून घेतली. आणि इथे बघा, लोणचं बरणीमध्ये घालून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, या भांड्यामध्ये अजिबात तेल शिल्लक राहिलेलं नाही. ह्या पद्धतीचं आपल्याला लोणचं घालायचं आहे, अगदी कमी तेलामध्ये. आणि इथे बघा, लहान मोठ्यांना आवडेल ह्या पद्धतीचं आपण लोणचं घालणार आहोत. हे बघा, चला आता लोणचं कसं घालायचं ते आपण बघूया. आता इथे बघा, लोणचं मी छान असं बरणीत टाकून घेतलेलं आहे. बघू शकता, इथे कुठेच तेल जास्त दिसत नाहीये. चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले आपल्याला आंबे घ्यायचे. आता हे आंबे मी गावावरून आणलेले आहे. माझ्या शेतामध्ये आंबे आहे आणि घरचेच आंबे माझ्या शेतातले, बघू शकता, गावावरून आणलेले आहे. आणि गावावरून आणले आणि लगेचच मी आले हे बादलीमध्ये पाण्यामध्ये ठेवलेले आहे. आता जेवढा वेळ तुम्ही पाण्यामध्ये ठेवाल त्याच्यावरच आहे ना जो चीक असतो तो व्यवस्थित असा निघून जातो. आता नाही तर तुम्ही बाजारातून वगैरे आंबे आणले तर ते पाण्यात ठेवले नाही तर त्याच्या आतमध्ये म्हणजे पिवळा कलर होऊन जातो, आंबा पिवळा पडतो. त्याच्यासाठी आंबे आणले आपल्याला लगेच पाण्यात ठेवायचे. आता हे झाडाचे तोडले आणि मी लगेच ते पाण्यामध्ये बादलीमध्ये ठेवलेले आहे. आंबे पण बघा, मोठे मोठे घेतलेले. आणि हे आंब्याला आहे ना छान असा गिर असतो. आता सर्व आंबे ह्या पद्धतीचे छान असे मी धुवून घेते. चला, आता पुढे आपण बघूया. बघा, किती बादलीमध्ये घाण पाणी झालेलं आहे. मी पूर्ण 1 दिवस आणि 1 रात्र मी पाण्यामध्ये हे आंबे तसेच ठेवले होते. हे बघा, चला आता इथे आंबे आपल्याला स्वच्छ असे पुसून घ्यायचे. कुठेच पाणी नाही राहिलं पाहिजे आंब्याला. हे बघा, आंबा पण खूप मोठा आहे. जवळजवळ हा आंबा अर्धा किलो वजनाचा असेल, इतका मोठा आंबा आहे हा. आता आपल्याला आंबे स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे आणि याच्या मी छोटे छोटे आकाराच्या खापा करून घेणार आहे. हे बघा, आता मी घरीच केलेले आहे. तुम्ही बाजारामध्ये पण आंबा कापून देतात, तिकडे पण तुम्ही नेऊन आंबे कट करून आणू शकता. आता इथे माझ्याकडे एक मोठं भांडं नव्हतं, त्याच्यामुळे मी 2 भांड्यांमध्ये इथे या आंब्याच्या खापा करून घेतलेल्या आहे. सारखेच प्रमाण घेतलेले. आता याच्यामध्ये आपल्याला 2-2 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. आता बघा, आंबा कापल्यानंतर आहे ना त्याच्या आतमधली कोय असते ती पण काढून टाकायची असते आपल्याला. आणि अगदी बारीक असं कागदासारखं त्याला साल असतं ते पण काढून घ्यायचं. आणि आंब्याच्या खापा छान अशा कोरड्या करून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या. आता 2 चमचे मीठ घालायचं आणि 2 चमचे दोन्ही पण भांड्यांमध्ये हळद पण घालायची. आता इथे मी भरपूर हळद घालणार आहे आत्ताच, पुढे मी हळद वापरणार नाही. आता आपल्याला आहे ना हळद आणि मीठ आंब्याला छान असं चोळून घ्यायचं आहे. आता इथे बघा, मी छान असं मिक्स करून घेते आणि पूर्ण कैरीला लागलं पाहिजे मीठ आणि हळद. आता जवळजवळ हे आंबे आहे ना 2.5 ते 3 किलो आहे, म्हणजे मोजलेले नाही पण मी अंदाजी सांगते. आता हे आंबे आहे ना जास्त आंबट पण नाही आहे आणि जास्त म्हणजे असे गोडवा पण नाही, मिडियम आहे आणि छान आहे हे आंबे. आंबा घेताना आपल्याला ना चांगला झालेलाच आंबा घ्यायचा, म्हणजे बाजलेली कोय असते ना तो आंबा घ्यायचा वर्षभर लोणचं टिकवण्यासाठी. आता आपण इथं छान असं बघा, आता झाकून ठेवूया. आता ही सकाळची वेळ आहे, आता मी सकाळी झाकून ठेवते हे. आता आपण काय करू, संध्याकाळी बघू डायरेक्ट उघडून. आता याला किती पाणी सुटलेलं आहे ते बघूया पुढे.
आता इथे बघा संध्याकाळ झालेली आहे. आपण आता हे झाकणं काढून बघू आणि त्याच्यामध्ये किती पाणी साचलेलं आहे ते पण बघू. मिठाचं आणि हळदीचं म्हणजे त्याला कैरीला पाणी पण सुटतं आणि पूर्ण मीठ आणि हळद आहे ना पूर्ण कैरीच्या आतमध्ये लागते आणि चव खूप छान लागते त्याच्यामुळे. आता इथे बघा कैरी बाजूला करते आणि तुम्हाला पाणी दाखवते. बघा खूप पाणी त्याचं झालेलं आहे. असं केलं ना तर मग आतमध्ये ना मिठाचं आणि कैरीचं छान असं पूर्ण म्हणजे चव लागते त्याला आणि लोणचं पण टिकतं मग असं. हे बघा दोन्ही भांड्यांमधलं हे बघा पाणी झालेलं आहे इतकं बघू शकता. आता आपण काय करू, जरा वेळ आहे ना हे पाणी वगैरे काढून आणि ही कैरी एक भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घेऊ. आता इथे बघा खाली एक भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावरती ही चाळणी घेतलेली, म्हणजे अजून थोडंफार त्याला पाणी असेल तर आपल्याला ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता हे बघा सर्व कैरी मी ह्या चाळणीवर काढून घेते. बघू शकता इतकं पाणी एक भांड्यामध्ये निघालेलं आहे. आता चला दुसऱ्या भांड्यातली पण कैरी मी याच्यावरतीच काढून घेते. हे बघा दुसऱ्या भांड्यात इतकं पाणी निघालेलं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी दोन्ही भांडे मी इथेच ठेवलेले जवळच. हे बघा इतकं पाणी निघालेलं आहे. आता आपण काय करू, ही कैरी ना जरा वेळ आहे ना अशी म्हणजे 1-2 तास आहे ना अजून ह्या चाळणीवरच ठेवू, म्हणजे अजून काही थोडंफार पाणी असेल त्याच्यामध्ये ओलावा ते पूर्ण निघून जाईल. आता इथे बघा 1-2 तास झालेला आहे. आता इथे मी खाली एक कपडा अंथरलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला आता ह्या कैऱ्या अशा ठेवायच्या आहे, थोड्याशा मोकळ्या करून ठेवायच्या आणि मी पंख्याखाली इथे ठेवणार आहे. आता रात्रीची वेळ आहे. आता इथे मी कैरीचे छोटे छोटेच आकार बनवलेले आहे, म्हणजे खापा जास्त मोठ्या नाही केल्या, छोट्याच केल्या आहे. कारण का कसं जास्त पण एकदम मोठी जर असली तर ती काही वेळेस खाल्ल्या जात नाही, त्याच्यामुळे मी छोटाच आकार बनवला आहे आणि घरीच मी हे छोटे छोटे आकाराच्या कैऱ्या बनवलेल्या आहे, म्हणजे आंबे कापून घेतलेले. आता इथे बघा पूर्ण रात्रभर कपड्यावर ठेवल्यानंतर आता इथे माझ्या गॅलरीमध्ये खूप छान सकाळचं ऊन येतं. आता मी काय केलेलं आहे, एक भांड्यामध्ये कैऱ्या ठेवल्या आहे बघा इथे. आपण आता जितकं वेळ ऊन येते तितका वेळ आपण 2-3 तास ही कैरी उन्हामध्ये ठेवूया. हे बघा खूप छान झालेली आहे. आता त्याच्याच बाजूला आहे ना मी इथे काही मसाले पण ठेवलेले आहेत, ते पण आपल्याला उन्हामध्ये ना गरम करून घ्यायचे. आता तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही नाही ठेवले तरी चालेल. आता माझ्या गॅलरीमध्ये छान ऊन येतं सकाळचं, त्याच्यामुळे इथे बघा हे काही मसाले आहेत ते मी उन्हामध्ये ठेवलेले. मोहरीची डाळ ठेवलेली आहे, लसूण ठेवलेला आहे, लवंग ठेवलेली आहे, मेथी दाणे. आता इथे धने पण ठेवलेले हे बघा. आता हे धने पण आहे ना माझे घरचेच आहे आणि धन्यांना कीड लागू नये म्हणून आम्ही ह्या पद्धतीचे असे 2 तुकडे करून ठेवतो, म्हणजे थोडेसे याला कीड वगैरे अजिबात लागत नाही या पद्धतीने केलं का. आता इथे माझ्याकडे काळी मिरी नव्हती अख्खी, तर माझ्याकडे पावडर होती ती घेतलेली आणि बडीशेप घेतलेली. हे मी उन्हामध्ये आता छान 1-2 तास छान कडक असं वाळवून घेते, म्हणजे आपले मसाले ना छान टिकतात पण लोणच्यावर घातल्यानंतर. चला आता इथे ना ऊन पण गेलेलं आहे आणि 2-3 तास झालेले. आता मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. आता आपल्याला काय करायचं, आता तुमच्याकडे ऊन नसेल, काही वेळेस प्रत्येकाकडेच ऊन असतं असं काही नाही, ऊन नसेल तुमच्याकडे तर मग काय करायचं आहे आपल्याला आहे ना थोडेसे हे मसाले आहे ना गॅसवर कढईवरती गरम करून घ्यायचे. गरम म्हणजे जास्त आपल्याला भाजायचे नाही, फक्त 2-2 मिनटं गरम करून घ्यायचे. आता मोहरीची डाळ घेतलेली, आता मोहरीची डाळ पण तुम्ही आवडीनुसार घ्यायची, कमी जास्त करायची. आता मोहरीची डाळ काढून घेतली आहे. आता याच्यामध्ये बघा धने घातलेले, बडीशेप घातलेली, 10-12 लवंग घातलेले आहे आणि 2 चमचे मेथी घातलेली. आता इथे बघा हे धने आहे ना आमच्याकडे म्हणजे घरीच आम्ही हे तयार करतो
आणि मग ते त्याला ना कीड लागतं, त्याच्यामुळे आम्ही असे ते 2 तुकडे करून ठेवतो त्याचे. आता मीठ पण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बघा. सर्व मी गरम करून घेतलेले. तुम्हाला मीठ किती पाहिजे त्यानुसार तुम्ही गरम करायचं आहे. आता जे आपण खडे मसाले बघा इथे थोडेसे धने, लवंग, मेथी, बडीशेप हे आपण आहे ना थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ आबडधोबड. आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना तेल गरम करून घ्यायचं. कडकडीत असं तेल धूर निघोपर्यंत मी गरम करून घेतलं. अगदी थोडंसं त्याच्यानंतर कोमट झालेलं हे बघा. आपल्याला आता फोडणी करायची. 1 लवंग मी तेलामध्ये घातलेली आहे. म्हणजे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम नसावं, नाही तर फोडणी पूर्ण आपली जळून जाईल. आता इथे मी लवंग घालून बघितली आहे. आता 1 लसणाची कांडी पण घालून बघितली आहे. हे बघा, म्हणजे आपल्याला मीडियम थोडंसं तेल हलकंसं गरम पाहिजे फोडणी करायची. बघू शकता हलकंसं इथे गरम आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही. या पद्धतीने तेल आपल्याला ठेवायचे. पण पहिल्यांदा पूर्ण धूर निघोपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरीची डाळ घालू. मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरून खाली कढई घेतलेली आहे. हे बघा बुडबुडे निघताय, म्हणजे तेल आपलं गरमच आहे. हे बघा. आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरला मसाले अख्खे बारीक केले ते घातलेले, म्हणजे आता इथे हिंग पावडर घातलेली. आता हे बघा काळी मिरी माझ्याकडे अख्खी नव्हती, माझ्याकडे अशी भरड होती ती घातलेली आहे थोडीशी. आता कोणी कोणी लसूण नाही घालत, पण आमच्याकडे लसूण घालतात. माझ्या सासूबाई घालतात, जाऊबाई घालतात लसूण, म्हणून मी पण घातलेला आहे लसूण. आणि चिली फ्लेक्स पण घातलेली माझ्याकडे होती 1 चमचा. आता इथे 2 चमचे लाल तिखट घालणार आहे. त्याचा मसाला घेतलेला आहे. म्हणजे 1 किलो लोणच्यासाठी 1 मसाल्याचं पाकिट वापरता, पण मी 1च घालणार आहे. हे बघा पॅकेटमधून काढून घेतलं आहे मसाला, छान चव लागते. आता इथे बघा मीठ पण घालून घ्यायचं आहे आपल्याला. पहिले पण आपण मीठ लावलेलं आहे. मिठाचं प्रमाण अंदाजानेच घाला. आता इथे थोडासा गूळ पण मी बारीक करून घेतलेला आहे. हे बघा 1 पावला थोडा कमीच आहे. गुळाने खूप छान चव लागते लोणच्याला, आणि माझ्या मुलांना गोड लोणचं आवडतं. आता आपण छान हे मिक्स करून घेऊ. आता इथे मी हळद घातलेली नाही, कारण का पहिलेच मी तुम्हाला बोलली 2-2 चमचे मी दोन्ही भांड्यांमध्ये हळद घातली ती, त्याच्यामुळे. हे बघा आता हे तेल आहे ना जवळजवळ अगदी अर्धा किलोच आहे. याच्यापेक्षा जास्त नाही तेल. जवळजवळ 3 किलो लोणच्यासाठी 3 किलो आंबे होते, तेवढ्यासाठीच बघा इथे मी फक्त अर्धा किलो तेलाचा वापर केलेला आहे. आता आपल्याला ही फोडणी ना अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण थंड होऊ द्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही सकाळीच करू शकता फोडणी याची, आणि पूर्ण संध्याकाळी लोणच्यावरती घालायची. चला आता हे मी सकाळीच केलेलं आहे. आता पूर्ण संध्याकाळी आपण लोणच्यावर खापांवर घालू. बघा इथे खूप थंड झालेलं आहे एकदम. हे बघा मस्त झालेला आहे इथे आपला खार, आणि अगदी कमी तेलामध्ये. आता इथे बघा मी लोणच्याची बरणी ना पहिलेच व्यवस्थित घासून वगैरे, आणि ती 2-3 दिवस उन्हामध्येच ठेवलेली आहे. माझ्या गॅलरीत छान ऊन पण येतं. आता इथे बघा ही कैरी बघा खूप छान झालेली आहे, आणि हे बघा हातावरती दाबली तरी त्याच्यात अजिबात पाणी राहिलेलं नाही. आपल्याला ह्या पद्धतीची कैरी झाली पाहिजे, म्हणजे ह्या खापांना अजिबात ओलावा नसला पाहिजे, कारण का आपण वर्षभरासाठी लोणचं घालतो ना, टिकलं पाहिजे. हे बघा खूप सुंदर असा कलर पण आलेला आहे. हे बघा आपल्याला हळद घालायची पण गरज नाही. चला आता आपण आहे ना जे आपण मसाला वगैरे सर्व तयार केला, ती फोडणी पूर्ण थंड झालेले ते आपण आता या कैरीवर घालून घेऊ. हे बघा जास्त तेल अजिबात मी वापरलेलं नाही आहे, तरी पण आपलं लोणचं खूप छान टिकतं आणि खूप छान चव लागते. हे बघा पूर्ण मी खार कैरीवर घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, भांड्याने वगैरे म्हणजे उलटणीने वगैरे काही मिक्स करायचं नाही. आपल्याला हाताने छान असं मिक्स करायचं आहे. हात पहिले स्वच्छ धुवून घेतलेले, सुकून घेतलेले, हाताला पण ओलावा नसावा. हे बघा भांडं पण कुठेच ओलं नसावं.
हे बघा आपल्याला ना एक कैरीला छान असं पूर्ण हा खार लागला गेला पाहिजे. चोळून चोळून आपल्याला कैरीला हा खार लावून घ्यायचा आहे. हे बघा खूप सोपी पद्धत आहे लोणचं घालायची, पण काही अवघड नाही. बघा केल्याशिवाय तर आपल्याला जमणार नाही. आणि परत कसं चुकल्याशिवाय पण आपल्याला समजत नाही. एकदा चुकलं तर दुसऱ्यांदा माणूस नाही आपलं हे चुकलं तर नाही बाबा असं करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त वर्षभरासाठी लोणचं घाला. ह्या वर्षी चुकलं तर पुढच्या वर्षी नाही चुकणार. हे बघा या पद्धतीने छान मी सर्व असा खार लोणच्याच्या कैरीला बघा घातलेला आहे. हे बघा अशी कोरडी नाही राहिली पाहिजे. आता असं चोळून चोळून मी व्यवस्थित असं पूर्ण लावून घेते. आणि बघा अजिबात कुठे तेल नाही दिसत आहे तुम्हाला, तरी पण लोणचं छान टिकतं. चला आता छान इथे सर्व तुम्हाला कसं बनवायचं कसं नाही सांगितलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे. नक्की तुम्हाला आवडेल आणि नक्की तुम्हाला येईल पण काही अवघड नाही. चला आता हे मी नंतर बरणीमध्ये छान असं भरून घेते. आणि बरणी घेताना आपल्याला नेहमी काचेची बरणी घ्यायची किंवा चिनी मातीची, हे पण लक्षात ठेवायचं. चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. भेटूया असेच एक नवीन रेसिपीमध्ये.